नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, CET सेलवरती ME-MTechची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे. त्यासाठी CET सेल गुगलवरती सर्च करायचं आहे. पहिल्या लिंकवरती गेल्यानंतर ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2025-26 वरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा ME-MTechची टॅब जी आहे ही ओपन दिसेल तुम्हाला. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. ठीक आहे. आता याचं रजिस्ट्रेशनची शेवटची डेट जी आहे 9 जुलै दिलेली आहे. ओके. त्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन करण्या अगोदर जे विद्यार्थी फायनल इयरला आहेत, ज्यांचा रिझल्ट अजून डिस्प्ले झालेला नाही आहे, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे. ठीक आहे. तर जे विद्यार्थी फायनल इयरला आहेत, ज्यांचा रिझल्ट अजून डिस्प्ले झालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी बघा इथे डाउनलोडमध्ये जायचं आहे तुम्ही आणि प्रोफार्मा यस हा फॉर्मॅट डाउनलोड करायचा आणि हा प्रोफार्मा जो आहे तो हा भरायचा आणि भरून तो अपलोड करायचा इन्स्टेड ऑफ एल्स. ओके. तर प्रोफार्मा यस त्या ठिकाणी अपलोड केल्यानंतर तुम्हाला कन्सिडर केलं जाईल त्या ठिकाणी. ओके. आणि बघा काही विद्यार्थी जे विद्यार्थी ज्यांनी गेट दिलेली नाही आहे, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, ज्यांच्याकडे स्पॉन्सरशिप लेटर असेल किंवा 2 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असेल, कमीत कमी 2 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे आफ्टर डिग्री, तर आणि गेट दिले नसेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी प्रोफार्मा पी आणि क्यू हा पण प्रोव्हाइड केलेला आहे. कुठे? तर डाउनलोडमध्येच आहे ना. डाउनलोड टॅबमध्येच प्रोफार्मा पी अँड क्यू हा प्रोफार्मा काय करायचा आहे तुम्हाला, हा कॉपी करायचा आणि ज्या कंपनीमध्ये तुम्ही जॉबला आहात त्या कंपनीमधनं हा फॉन्ट जो आहे तो कॉपी करायचा आणि त्या कंपनीच्या लेटर हेडवरती पेस्ट करून त्या ठिकाणी तुम्हाला त्या कंपनीचा स्टॅम्प आणि साईन आणायची आहे. प्रोफार्मा पी आणि प्रोफार्मा क्यू आहे ना. हे कोणासाठी? तर बघा प्रोफार्मा पी लागतो एम्प्लॉयर मॅनेजमेंट स्पॉन्सर्ड कॅन्डिडेटसाठी आहे ना. आणि हा प्रोफार्मा क्यू पण त्यांना लागेलच. ओके. तर हे 2 फॉर्मॅट तुम्हाला कंपनीच्या लेटर हेडवरती लागतील. ठीक आहे. हां. आणि ज्या विद्यार्थ्यांनी गेट दिलेले आहे अशा विद्यार्थ्यांनी सरळ काय करायचं आहे, होमवरती न्यू रजिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे. ठीक आहे. आता न्यू रजिस्ट्रेशनमध्ये जायचा पहिला टप्पा जर बघायला गेलो तर या ठिकाणी दाखवत आहे तुम्हाला रजिस्टर्ड ईमेल आय डी आणि पासवर्ड. आता हा पासवर्ड आणि आय डी आहे नेमका कोणता? ठीक आहे. तर बघा ज्या वेळेस तुम्ही 12वीला असताना CET सेलवरती MST CETसाठी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तुम्ही. ओके. तर त्यावेळेसचा जर आय डी पासवर्ड तुम्हाला आठवत असेल तर तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. ओके. जर आठवत नसेल तर सरळ काय करायचं, न्यू युजरसाठी रजिस्टर्डवरती जायचं. या ठिकाणी तुमची इन्फॉर्मेशन भरायची पूर्ण आहे ना. आणि इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्ही रजिस्टर्ड करायचं. रजिस्टर्ड केल्यानंतर तुम्हाला जेवढी बेसिक इन्फॉर्मेशन विचारेल तेवढी इन्फॉर्मेशन टाकायची. त्या ठिकाणी तुमचा CET सेलचा आय डी आणि पासवर्ड तयार. ठीक आहे. आय डी जो असेल तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड जो आहे तो तुम्ही या ठिकाणी स्वतः टाकणार आहे, क्रिएट करणार आहे पासवर्ड. तो पासवर्ड तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ओके. तर अशा प्रकारे तुम्हाला CET सेलवरती रजिस्ट्रेशन कंपल्सरी करायचं आहे. हा पहिला टप्पा आहे. ठीक आहे. तर हे आय डी आणि पासवर्ड तयार केल्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे पुढची प्रोसेस मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. ओके. तोपर्यंत तुम्ही युजर आय डी आणि पासवर्ड तयार करून घ्या आणि तयार केल्यानंतर इथे साइन इन करायचं आहे. साइन इन कसं करणार? तर रजिस्टर्ड मेल आय डी जो तुम्ही मेल आय डीवरती रजिस्ट्रेशन केलेला आहे आणि पासवर्ड जो क्रिएट केला होता तो टाकायचा आणि साइन इन करायचं. ठीक आहे. साइन इन केल्यानंतर तुमची अगोदर जशी साईट होती मागच्या वर्षी मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याचा रेफरन्स घेऊ शकता तुम्ही. तशा पद्धतीने इन्फॉर्मेशन फिल करत जायचं आहे. ओके. आता बरेच विद्यार्थी म्हणताय की सर त्याच्यावरती मार्क कोणते टाकायचे नेमकं? सेमिस्टर ऑल सेमिस्टरचे टाकायचे की फक्त फायनल सेमिस्टरचे टाकायचे आहे ना. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फायनल इयरचे मार्क टाकायचे आहे कंबाईन आहे ना. तर फायनल इयरचे मार्क हे तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी टाकायचे आहेत. फायनल इयरचे टोटल मार्क जे असतील त्याचं पर्सेंटेज टाकायचं आहे. काही कॉलेजला बघा CGPA दिलेला असतो, तर CGPA आपल्याला तिथे टाकता येत नाही. तर त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला मार्क्समध्ये करावं लागतं आणि त्या ठिकाणी पर्सेंटेज टाकावे लागतात. तर प्रत्येक युनिव्हर्सिटीचा बघा वेगवेगळा फॉर्म्युला असतो CGPA कन्व्हर्जनचा.
तर तो तुम्ही यूज करू शकता. तो तुमची जी मार्कशीट असते त्या मार्कशीटच्या बॅक साईडला तो फॉर्म्युला असतो आता, है ना. तर तुम्ही त्या पद्धतीनं कन्वर्ट करून मार्क्स वगैरे टाकू शकता. ओके. तर बघा, आणखी काही विद्यार्थी म्हणतो की सर गेटला स्कोर कमी आहे आणि स्कोर जरी कमी असेल तरी तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा. बघा काय असतं, एम ईचं मेरिट लिस्ट जी लागत असते ती कशी, तर ज्या अगोदर काय केलं जातं, गेट वाले कॅन्डिडेट जे आहे त्यांना प्रिफरन्स दिला जातो इन्स्टेड ऑफ स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट. ओके. त्यामुळं गेट जर दिलेली असेल विद्यार्थ्यांनी आणि मार्क जरी कमी असतील तरी त्या मुलाला प्रिफरन्स दिला जातो इन्स्टेड ऑफ स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट. त्यामुळे गेट दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाईल. त्यामुळे रजिस्ट्रेशन करताना ती इन्फॉर्मेशन केअरफुली टाकायची आहे. ज्यांच्याकडे गेटचं स्कोअर कार्ड नाही आहे त्यांनी काय करायचं आहे, तर तुम्ही गेटच्या रिझल्टचा स्कोअर कार्डची स्क्रीनशॉट काढलेला असेल तो त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. ज्यांना स्कोअर कार्ड मिळालं असेल, ज्यांचे व्हॅलिड मार्क असतील त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाहीच. ओके. ठीक आहे. तर पुढच्या पार्टमध्ये मी संध्याकाळपर्यंतच एक पूर्ण डिटेल फर्स्ट स्टेपपासून ते लास्टपर्यंत फॉर्म कसा भरायचा ते व्हिडिओ अपलोड करतो. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. हां, व्हॉट्सअपचा ग्रुप लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. जर जॉईन केला नसेल तर करू शकता. त्या ठिकाणी तुम्ही डिस्कस करा. ठीक आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.